असोसिएशनचे उपाध्यक्ष दिलीप शर्मा यांच्या ठिकाणी आगमन झालं। वेलकम दिलीपजी, आपलं सहर्ष स्वागत आहे फुलपाडा प्रीमियर लीगच्या माध्यमातून। वळूया सामन्याकडे। कार्तिक राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतील। आणि हा पहिला चेंडू हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू अक्षय यांच्याकडून, आणि पहिल्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन येत आहेत ते कार्तिक विजय यांना। प्रथम नाणेफेकीचा कॉल जिंकून क्षेत्ररक्षण निवडले ते अल्पेश इलेवन या संघाने। कार्तिक पाहूया काय करतायत अल्पेश इलेवन या संघाकडून। राईट आर्म ओव्हर दी मारा करतील दुसरा चेंडू पहिल्या षटकातील, आणि अवांतर असा चेंडू वाईटच्या स्वरूपात। धावसंख्येत बदल, धावसंख्या झाली आहे ती 2। पुन्हा एकदा अवांतर असा चेंडू वाईटच्या स्वरूपात। धावसंख्येत बदल, धावसंख्या झाली आहे ती 3। एक चेंडू 3 धावा झालेले आहेत। 2 अवांतर असे चेंडू टाकलेले आहेत वाईटच्या स्वरूपात कार्तिक यांनी। अल्पेश इलेवन या संघाकडून खेळताना टीमचे ओनर अल्पेश कळंबे। आणि हा मारण्याचा प्रयत्न मात्र गडी बाद झालेला आहे। फसवलेला चेंडू आणि गडी बाद झालेला आहे। विजय पहिला हादरा डॅडी इलेवन या संघाला। स्ट्राइक एंड वरती येत आहेत ते राज। कृपया टीमच्या ओनरनं विनंती आहे, कोणी जेवलं नसेल तर त्यांनी त्वरित जेवून घ्यायचंय। स्टेजच्या व्यासपीठाच्या बाजूला जेवणाची सोय केलेली आहे, तरी येऊन त्वरित जेवून घ्यायचंय। स्ट्राइक एंड वरती राज पाहूया काय करतायत आपल्या संघासाठी। विजय असा गडी बाद झाला होता आणि पहिला हादरा बसला होता तो डॅडी इलेवन या संघाला, आणि धावसंख्या झाली आहे ती 3। 2 चेंडू 3 धावा झाल्या। पुन्हा एकदा कार्तिक सज्ज अल्पेश इलेवन या संघाकडून। पाहूया काय करतायत। आणि हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू, डावखुरा असा फलंदाज, आणि 1 धाव वंडीच्या स्वरूपात स्ट्राइक रोटेट होते आणि धावसंख्येत बदल। धावसंख्या झाली आहे ती 4। 3 चेंडू 4 धावा, 1 गडी बाद डॅडी इलेवन संघ। आणि पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू आणि 1 धाव मिळालेली आहे। स्ट्राइक रोटेट झालेला आहे आणि धावसंख्येत बदल। धावसंख्या झाली आहे ती 5। 4 चेंडू 5 धावा झालेल्या आहेत। पुन्हा एकदा स्ट्राइक एंड वरती डावकुरा फलंदाज राज। पाहूया काय करतायत आपल्या संघासाठी डॅडी इलेवन हा असा संघ। आणि हा मारण्याचा प्रयत्न केला होता, हेलिकॉप्टर असा मारण्याचा प्रयत्न केला होता। उत्कृष्ट क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालेलं आहे आणि पंचांनी निर्णय कळवायचा आहे। 1 धाव, 1 धाव मिळालेली। उत्कृष्ट क्षेत्ररक्षण झालेलं आहे तिथे गणेश यांच्याकडून। गणेश कोळी बंटी निर्णय कळवायचा। 1 धाव आहे ना, 1 धाव। धावसंख्येत बदल, धावसंख्या झाली आहे ती 6। 5 चेंडू शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील कार्तिक यांचा। पुन्हा एकदा अक्षय यांना, आणि वंडीच्या स्वरूपात। धावसंख्येत बदल, धावसंख्या झाली आहे ती 7। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद आणि धावसंख्या डॅडी इलेवन संघाची झाली आहे ती 7। दुसरा आणि वैयक्तिक असं षटक हातातील स्वयं गिरकर। स्वयं गिरकर एक उत्कृष्ट गोलंदाज। दुर्गेश इलेवन या संघाकडून खेळत असताना आता मात्र अल्पेश इलेवन या संघाकडून खेळताना। आणि ज्या मगाशी बॅटची अनाउन्समेंट झाली तिथे बॅट आलेले आहेत। रंजनदादा पाटील यांच्याकडून फिल्डर, बॉलर, बॅटर आणि सिरीज साठी बॅट्स इथे स्पॉन्सर करण्यात आलेले आहेत। थँक्यू सो मच रंजनदादा, आपल्या मनापासून आभार। फुलपाडा प्रीमियर लीग, फुलपाडा क्रीडा मंडळाच्या वतीनं मनापासून आभार।
आणि जर का कोणाला पसंत नाही आली ज्याला भेटणार आहे त्याला तर तो जाऊन बीजी स्पोर्ट्स म्हणून बॅट बदली करू शकतो. ओके, पुन्हा एकदा वाईट आलाय आणि एक सन्मान आपण करणार आहोत. तेजस्वी कांबळे यांच्या शुभ हस्ते मंचावरती उपस्थित वसईरा बॉक्स सेंटर क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष दिलीप शर्मा यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करेल दिलीप आपण या. दिलीप शर्मा असा एक कॅरेक्टर आहे, त्यांनी वसईविरार बॉक्स सेंटर क्रिकेटची स्थापना करण्यासाठी स्वतःने पुढाकार पहिला घेतला होता आणि तो पुढाकार घेत असताना आज भव्य दिव्य स्वरूप जे आपण पाहताय असोसिएशनचं त्याचा मुख्य शिल्पकार आहे आणि आता ते उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहे असोसिएशन मध्ये. धन्यवाद दिलीप, आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल आपल्या मनापासून आभार. पुन्हा वया सामन्याकडे. धावसंख्या झाली आहे ती 11. दुसऱ्या षटकातील चौथा चेंडू आणि चौकार गेलेला आहे. गचा असं थोडस क्षेत्ररक्षण झालेलं आहे आणि धावफलक 4 नी पुढे सरसावते आणि धावसंख्या झाली आहे ती 15. 4 चेंडू 15 धावा झालेला आहे. स्वयं गिरकर उत्कृष्ट असा गोलंदाज आहे. दुर्गेश इलेव्हन या संघाकडून खेळत असतो, आता मात्र अल्पेश इलेव्हन या संघाकडून खेळताना आणि गडी बाद झालेला आहे. कमबॅक, एक उत्कृष्ट असा कमबॅक स्वयं गिरकर यांच्याकडून षटकार मारलेला आहे. सांग तू बासला. आणि स्ट्राईक एंड वरती सज्ज होतोय तो साई. स्वयं गिरकर पुन्हा एकदा उत्कृष्ट टाकलेला चेंडू, एक वॉटर कमबॅक म्हणू शकतो आपण. एका चौकारानंतर एक गडी बाद केला होता, षटकार मारून गडी बाद चालू होता. धावसंख्या झाली आहे ती 16. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 16. 2 गडी बाद, धावसंख्या झाली आहे ती 16. डॅडी इलेव्हन या संघाची. कोणतेही खेळाडू असतील ज्यांनी जे कोणी जेवले नसतील तर कृपया त्यांनी व्यासपीठाच्या बाजूला जेवणाची सोय केलेली आहे, तिकडे येऊन जेवून घ्यायचंय. कृपया नाव कळवायचंय गोलंदाजाचं. गोलंदाज नेविल, पाहूया काय करतायत. डावखुरा गोलंदाज, लेफ्ट आर्म राउंड द विकेट मारा करतील साई यांना. आणि हा पहिला चेंडू अवांतर असा चेंडू आणि धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली ती 17. अवांतर असा टाकलेला चेंडू, पहिलाच चेंडू आणि साइड चेंज करून पाहूया आता काय कामगिरी करतायत. आता मात्र येतील लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. साई यांना सज्ज आणि उत्कृष्ट टाकलेला चेंडू आणि 1 धाव मिळालेली आहे. धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली आहे ती 18. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू हाताळलेला आहे. आणि हा मारण्याचा प्रयत्न केला होता, तेवढंच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण झालेलं आहे. निर्धाव असा हाताळलेला चेंडू आणि धावसंख्या स्थिरावते. धावसंख्या झाली आहे ती 18. थोडा मारण्याचा प्रयत्न होता, मात्र 1 धाव, 1 चोरटी अशी धाव मिळालेली आहे. धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली आहे ती 19. 3 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या झाली आहे ती 19. तिसऱ्या षटकातील 3 चेंडू झालेले आहे. फुलटॉस असा थोडासा चेंडू आणि मात्र फसवलेला आहे आणि बीट झालेला आहे. साई या बीट झालेला आहे, काही कळलेला नाही. उत्कृष्ट टाकलेला चेंडू नेव्हिल यांनी आणि धावसंख्या स्थिर होते. धावसंख्या होते ती 19. 4 चेंडू 19 धावा धावफलकावरती लागलेले आहेत. तिसऱ्या षटकातील 2 चेंडू उर्वरित. पाहूया काय करतायत नेव्हिल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा करतील साई यांना आणि हा मारण्याचा प्रयत्न, तेवढंच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. उत्कृष्ट असा क्षेत्ररक्षक आहे स्वयं गिरकर. 1 धाव मात्र काही रोखू शकले नाही, पण 3 धावा मात्र रोखू शकले आहेत ते आपल्या संघासाठी. आणि धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली आहे ती 20. शेवटचा चेंडू पाहूया काय करतायत. आणि हा निर्धाव अपील केलं होतं, मात्र फेटाळून लावलेला आहे पंचांनी आणि निर्धाव असा हाताळलेला चेंडू आणि धावसंख्या स्थिर होते. धावसंख्या होते ती 20. 3 षटकाच्या समाप्तीनंतर डॅडी इलेव्हन धावसंख्या होते. डॅडी इलेव्हन संघाची धावसंख्या होते ती 20.
एवढं मॅच करतो ही मॅच करतो. शेवटचं षटक हातातील योगेश सूर्यवंशी आणि पहिला चेंडू गडी बाद केलेला आहे. उत्कृष्ट टाकलेला चेंडू आणि त्रिफळाचित केलेला आहे. साई यांना just looking like a wow. अक्षय गांगण स्ट्राइक एंड वरती पाहूया. योगेश सूर्यवंशी राईट आर्म राऊंड मारा करतील. दुसरा चेंडू आणि थोडा फसवलेला असा चेंडू. एक धाव मात्र मिळालेली आहे. विवेक घाणेकर यांचं उत्कृष्ट असं तिथे क्षेत्ररक्षण झालेलं आहे आणि धाव संख्या झाली आहे ती 21. चौथ्या षटकातील 4 चेंडू उर्वरित. योगेश सूर्यवंशी पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड मारा करतील अक्षय यांना आणि हा मारण्याचा प्रयत्न आणि तेवढंच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण पाहायला मिळालेलं आहे सिद्धू यांच्याकडून. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण प्लेयर्स या संघाकडून खेळत असतात. आता मात्र अल्पेश इलेव्हन या संघाकडून खेळताना योगेश सूर्यवंशी पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड आणि अवांतर असा चेंडू. थोडे दिशा से भटके और वाइड डाल दिया योगेश सूर्यवंशी. धाव संख्या झाली आहे ती 23. आणि उत्कृष्ट मारलेला चेंडू. सिद्धूला काही कळलेलं नाहीये आणि चौकार. धाव संख्या झाली आहे ती 27. अक्षय 27. 5 चेंडू 4 चेंडू माफ करा 4 चेंडू झालेले आहेत. जीवदानी माऊली आणि जय मल्हार चला टॉस साठी या. चला बबलू झा यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाणार आहे. बबलू झा साहेब या. चला इथून सगळ्यांनी बाजूला या प्लीज. जीवदानी माऊली कर्णधार बबलू झा यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. हेड इज द कॉल ॲट इट टेल इट इज. थँक्यू बबलूच्या आपण स्थानापन्न पाहिजे. संतोष फक्त निर्णय विचारेल काय निर्णय असेल. फिल्डिंग. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅच साठी. खूप साऱ्या शुभेच्छा मीर तुम्हाला सुद्धा. तर न्यूज फ्रॉम द सेंटर टॉस जिंकलाय टीम जीवदानी माऊलीने. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. नेक्स्ट मॅच साठी हा कॉल असणार आहे. आणि 1 धाव मिळालेली आणि धाव संख्या झाली आहे ती 30. 31 धावांचे आवाहन अल्पेश इलेव्हन या संघाला.
थँक्यू डीजे. सरकार तुम्ही गेलंय मार्केटच्या सरकार तुम्ही गेलंय मार्केटच्या सरकार तुम्ही गेलंय मार्केटच्या. थँक्यू डीजे. वळूया सामन्याकडे. अल्पेश इलेव्हन या संघाला 31 धावांचे आव्हान. डॅडी इलेव्हन या संघाने 30 धावा ठोकावल्या होत्या धाव फलकावरती. आता स्ट्राईक एंड वरती स्वयं गिरकर आणि नॉन स्ट्राईक वरती कार्तिक. पाहूया काय करतायत अल्पेश इलेव्हन या संघासाठी. गोलंदाज साई राईट आर्म राऊंड मारा करतील स्वयं गिरकर यांना. 31 धावांचे लक्ष्य. आणि हा पहिला षटकातील पहिला चेंडू आणि हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू 1 धावेच्या स्वरूपात. धावसंख्या स्टार्ट होते आणि धावसंख्या झाली आहे ती 1. पहिल्या षटकातील पहिला चेंडू. अल्पेश इलेव्हन या संघाची धावसंख्या झाली आहे ती 1. कार्तिक डावखुरा असा फलंदाज. पाहूया काय करतोय आपल्या संघासाठी. साई यांचा दुसरा चेंडू आणि पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलेला चोरटी असे धाव काढण्यात यशस्वी झालेले. धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली आहे ती 2. पुन्हा एकदा स्वयं गिरकर स्ट्राईक एंड वरती सज्ज. पाहूया काय करतायत अल्पेश इलेव्हन या संघासाठी. पुन्हा एकदा वनडीच्या स्वरूपात. धावसंख्या झाली आहे ती 3. 3 चेंडू 3 धावा झालेल्या आहेत पहिल्या षटकातील 3 चेंडू वरती. साई यांनी 3 धावा खर्च केलेल्या आहेत स्ट्राईक एंड वरती. पुन्हा एकदा कार्तिक सज्ज डावकुरा फलंदाज आणि पुन्हा एकदा 1 धाव मिळालेली आहे. लेफ्टी राईटीज असं उत्कृष्ट असं कॉम्बिनेशन अल्पेश इलेव्हन या संघाकडून. 4 चेंडू मध्ये 4 धावा काढलेल्या आहेत अल्पेश इलेव्हन या संघाकडून. टीम ओनर अल्पेश कळंबे. आणि मारण्याचा प्रयत्न होता मात्र थोडासा तेवढंच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण गडी बाद होऊ शकला असता. मात्र एक चोरटी अशी धाव काढलेली आणि 5 चेंडू मध्ये 5 धावा झालेल्या आहेत अल्पेश इलेव्हन या संघाच्या. आणि पुन्हा एकदा कार्तिक सज्ज स्ट्राईक एंड वरती. डावकुरा फलंदाज. पाहूया काय करतोय आपल्या संघासाठी साई. शेवटचा चेंडू घेऊन पहिल्या षटकातील. अवांतर असा चेंडू वाईटच्या स्वरूपात. धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली ती 6. 5 चेंडू मध्ये 6 धावा झालेल्या आहेत पहिल्या षटकामधल्या. कृपया पंचांच्या निर्णयाला सन्मान द्यायचा आहे. स्वयं गिरकर यांना विनंती आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहील. 6 चेंडू मध्ये 6 धावा झालेल्या आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अल्पेश इलेव्हन या संघाची धावसंख्या झाली आहे ती 6. बिनगडी बाद 6. अक्षय गांगन गोलंदाजी मार्कवरती सज्ज. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतील स्वयं गिरकर यांना. अवांतर असा चेंडू नोच्या स्वरूपात मात्र षटकार मारलेला आणि 1च धाव मिळालेली आहे. धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली आहे ती 7. षटकार मारला होता त्यामुळे 1च नोची अवांतर अशी धाव मिळेल अल्पेश इलेव्हन या संघाला. धावसंख्या झाली आहे ती 7. पुन्हा एकदा पहिला चेंडू घेऊन येतील अक्षय गांगण. राईट आर्म ओव्हर दी विकेट मारा करतील स्वयं गिरकर यांना. हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू 1 धाव. स्ट्राईक रोटेट आणि धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली आहे ती 8. याच्या पुढील होणारा सामना जय मल्हार वर्सेस जीवदानी माऊली. जीवदानी माऊली या संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. अवांतर असा चेंडू वाईटच्या स्वरूपात. दोन्ही संघांना विनंती आहे त्यांनी तयार राहायचंय. धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली आहे ती 9. पुन्हा एकदा अवांतर असा चेंडू वाईटच्या स्वरूपात. धावसंख्या झाली आहे ती 10.
3 अवांतर असे चेंडू तीन वाईट चेंडू हाताळलेले आहेत अक्षय गांगण यांनी आणि मारण्याचा प्रयत्न होता मात्र थोडासा फसलेला आहे कार्तिक यांचा. निर्धाव असा टाकलेला चेंडू, धावसंख्या स्थिरावते आणि 2 चेंडू, धावसंख्या झाली आहे ती 10. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू आणि धावसंख्येत बदल, धावसंख्या झाली आहे ती 11. 3 चेंडू झालेले आहेत, धावसंख्या झाली आहे ती 11. दुसऱ्या षटकातील 3 चेंडू उर्वरित, पाहूया काय करतायत. स्ट्राईक वरती स्वयं गिरकर सज्ज, हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू, स्ट्राईक पुन्हा एकदा रोटेट झाले, धावसंख्या बदलते, धावसंख्या होते ती 12. 4 चेंडू 12 धावा. दुसऱ्या षटकातील 2 चेंडू उर्वरित, अक्षय गांगण यांचे, पाहूया काय करतायत. राईट आर्म ओव्हर दी मारा करतील कार्तिक यांना. थोडा फुलटॉस असा टाकलेला चेंडू, मारण्याचा प्रयत्न होता, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केलेलं आहे तिथे अक्षय यांनी आणि 1 धाव. 3 धावा रोखवल्यात आपल्या संघासाठी, 1 धाव मिळालेली आहे. धावसंख्येत बदल, धावसंख्या झाली आहे ती 13. 5 चेंडू, शेवटचा चेंडू उर्वरित. पुन्हा एकदा स्वयं गिरकर स्ट्राईक एंड वरती, पाहूया मारण्याचा प्रयत्न करतायत का. 31 धावांचं असं लक्ष्य आहे. धावसंख्या झाली आहे ती 13. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू, मारण्याचा प्रयत्न होता आणि तेवढंच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केलेलं आहे आणि पुन्हा एकदा 3 धावा रोखलेल्या आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय इकडे डॅडी इलेव्हन या संघाकडून आणि 1 धाव मिळालेली. धावसंख्येत बदल, धावसंख्या झाली आहे ती 14. 2 षटकाच्या समाप्तीनंतर अल्पेश इलेव्हन या संघाच्या 14. 12 चेंडूंमध्ये 17 धावांचे आवाहन अल्पेश इलेव्हन या संघाला. गोलंदाजी मार्क वरती विजय घरेल, पाहूया काय करतायत आपल्या संघासाठी. बारोंडा इलेव्हन या संघाकडून खेळत असतात. बारोंडा माऊली या संघाकडून खेळत असतो विजय घरेल, एक उत्कृष्ट असा गोलंदाज आहे. पाहूया आता मात्र डॅडी इलेव्हन या संघाकडून राईट आर्म राऊंड असा मारा करेल आणि अवांतर असा चेंडू आणि चौकार. स्वयं गिरकर यांच्या बॅट मधून खणखणीत असा चौकार आलेला आहे. थोडंसं गचा असं क्षेत्ररक्षण झाले होतं आणि 5 धावा मिळालेल्या आहेत आणि धावसंख्येत बदल. थँक्यू डीजे. उत्कृष्ट असा चौकार पाहायला मिळाला होता स्वयं गिरकर यांच्या बॅट मधून. आता मात्र कॅल्क्युलेशन एकदम सोपं झालेलं आहे. 12 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता. अवांतर असा चेंडू वाईटच्या स्वरूपात, धावसंख्येत बदल, धावसंख्या झाली आहे ती 20. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 20. पुन्हा एकदा पहिला चेंडू टाकण्यासाठी विजय घरेलच सज्ज आणि निर्धाव असा टाकलेला चेंडू, फलंदाजाला मात्र काही कळला नाहीये, बीट करून गेलेला आहे, जा रहा है डायरेक्ट कीपर के हाथ में. धावसंख्या झाली आहे ती 20. पुन्हा एकदा स्वयं गिरकर स्ट्राईक एंड वरती, पाहूया काय करतायत. हलक्या हाताने खेळून काढलेली अशी चोरटी धाव मारण्यात गडी बाद करण्याचा प्रयत्न होता रनआउटच्या स्वरूपात, मात्र 1 धाव मिळालेली आणि धावसंख्येत बदल, धावसंख्या झाली आहे ती 21. तिसऱ्या षटकातील 2 चेंडू झालेले आहेत आणि धावसंख्या झाली ती 21. 31 धावांचे असे लक्ष्य अल्पेश इलेव्हन या संघाला. स्ट्राईक एंड वरती कार्तिक पुन्हा एकदा सज्ज, राईट आर्म राऊंड मारा करतील विजय घरेल. पुन्हा एकदा अवांतर नाही सॉरी डॉट असा चेंडू, निर्धाव चेंडू, माफ करा, निर्धाव असा टाकलेला चेंडू. धावसंख्यात स्थिरावते, थोडासा कमबॅक केलाय विजय घरेल यांनी. एक चौकार बसल्यानंतर थोडासा कमबॅक, पुन्हा एकदा अवांतरच्या स्वरूपात. आता 1 धाव मिळालेली आहे.
वाईटच्या स्वरूपात. धावसंख्या पुन्हा एकदा बदलते. 22 धावा धावफलकावरती लागल्यात आणि हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू कार्तिक याने पुन्हा एकदा स्वयं गिरकर स्ट्राईक एंड वरती सज्ज. धावसंख्या झाली आहे ती 23. 31 धावांचे लक्ष पाठलाग करताना उत्कृष्ट खेळी पाहायला मिळते स्वयं गिरकर. बॉलरला थोडासा बीट करण्याचा प्रयत्न होता स्वयं गिरकर यांचा, मात्र 1 धाव वनडीच्या स्वरूपात. स्ट्राईक रोटेट झालेली. धावसंख्या झाली आहे ती 24. पुन्हा एकदा कार्तिक सज्ज स्ट्राईक एंड वरती विजय करेल. पाहूया काय करतायत आपल्या संघासाठी. आणि हा मारण्याचा प्रयत्न होता आणि बीट झालेला आहे आणि चौकार आलेला आहे. कार्तिक यांच्या बॅट मधून उत्कृष्ट खेळी पाहायला मिळालेली आहे स्वयं गिरकर आणि कार्तिक यांच्याकडून. त्या वीराचे कृष्ण तुला मी पाहिलं, तेव्हापासून मन तुझ्यात गुंतलं. ये माल पिएगी हम तो माल पिएगे, जल्दी तो पार्टी का माल पिएगे. माल पिएंगे हम तो माल पिएंगे, मंगरी घर पार्टी का माल पिएंगे. ये माल पिएगी. 6 चेंडूमध्ये 3 धावांची आवश्यकता अल्पेश 11 या संघाला. गोलंदाजी मार्कवरती कैलास एक उत्कृष्ट गोलंदाज. बारोंडा 11 या संघाकडून खेळत असतो. आता मात्र खेळताना डॅडी 11 या संघाकडून राईट आर्म राऊंड विकेट मारा करतील स्वयं गिरकर यांना. आणि उत्कृष्ट असा टोलावलेला चेंडू. 1 धाव मिळालेली आणि 5 चेंडूमध्ये 2 धावांची आवश्यकता. स्वयं गिरकर कैलास यांची उत्कृष्ट अशी खेळी पाहायला मिळालेली आहे. कॉम्बिनेशन बॅटिंग रायटी लेफ्टी बॅटिंग पाहायला मिळाली आहे दोन्ही फलंदाजाकडून. आपल्या अल्पेश 11 या संघासाठी उत्कृष्ट खेळी करत आहेत. 5 चेंडूमध्ये 2 धावांची आवश्यकता आहे संघाला. एक मिनिट थांबायचं आहे जरा. 1 मिनिट सुरू करायचं आहे. सॉरी. 5 चेंडूमध्ये 2 धावांची आवश्यकता अल्पेश 11 या संघाला. पाहूया काय करतायत कैलास. थोडंसं गचा असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालेलं आहे डॅडी 11 या संघाकडून. 1 धाव मात्र काही रोखू शकलेले नाहीये. पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती स्वयं गिरकर. 1 धावेची आवश्यकता अल्पेश 11 या संघाला. 4 चेंडूमध्ये 1 धावेची आवश्यकता. डॅडी 11 यांच्याकडून थोडंसं गच्चा असं क्षेत्ररक्षण झालं होतं. 2 चौकार गमावले होते त्यांनी, त्यामुळे थोडंसं समीकरण बदललेलं आहे. आणि मारण्याचा प्रयत्न मात्र कार्तिक बाद झालेला आहे. फॉलो थ्रू मध्ये कैलास यांनी कलेक्ट केलेलं आहे आणि धावचित्त केलेलं आहे ते कैलास यांना. माल पिएंगे हम तो माल पिएंगे, माल संग चकना और बीड़ी पिएंगे. आता ये पोरी. नॉन स्ट्राईक हँड वरती उतरले ते योगेश. 3 चेंडूमध्ये 1 धावेची आवश्यकता. सोपं असं समीकरण आहे. पाहूया काय करतायत स्वयं गिरकर. आणि संघ विजय झालाय तो अल्पेश 11. चोरटी अशी धाव काढली होती स्वयं गिरकर यांनी आणि संघाला विजय मिळवून दिलेला आहे. उत्कृष्ट खेळी कैलास आणि स्वयं गिरकर यांनी केलेले आहे. टीम ओनर अल्पेश कलंबे खूपच खुश. आपले दोन्ही जाग्यावर भेटणं, अगं पोरी तू सपनात येईना, आपले दोन्ही जाग्यावर भेटणं. स्टॉप. आमच्या दादांची फरमाईश आहे की किरण भाई या पुढील या झालेल्या सामन्याचा प्लेअर ऑफ दी मॅच आहे